Hi, hello everyone. Welcome to Sati Solutions, and today we are going to learn Java features. So त्याला आपण buzzwords पण म्हणतो. Okay, it is also called as a buzzwords. So what do you mean by Java features? किंवा Java feature म्हणजे काय? Actually feature म्हणजेच काय हेच आम्हाला माहित नाही. तर एखादा तुम्ही जेव्हा मोबाईल परचेस करायला जाता, हो ना, शॉपमध्ये, दॅट टाईम यू जस्ट डोंट गो अँड बाय एनी रँडम फोन असं आहे का? कोणताही तुम्ही रँडम फोन उचलून आणत नाही. काय करता तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा R&D करता, YouTube करता. मला फोन घ्यायचा आहे, तर आधी त्या फोनमध्ये काय-काय असलं पाहिजे, काय फॅसिलिटीज असल्या पाहिजे, कोणकोणत्या सर्व्हिसेस त्या फोनने दिलेल्या आहेत, हे तुम्ही काय करता? सर्च करता, बघता आणि त्याच्यानंतर डिसाईड करता आणि यू गो फॉर द मोबाईल. है ना? सो तसंच आहे, की एखादा तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा असेल, तर तुम्ही डायरेक्टली ब्लाइंडली कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोजेक्टमध्ये यूज करत नाही. एखादा प्रोजेक्ट बनवायचा असेल, तर रिक्वायरमेंट आपल्याला बघा प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट काय आहेत आणि कोणती लँग्वेज आपल्या प्रोजेक्टसाठी सुटेबल असेल, त्या लँग्वेजमध्ये हे फीचर्स आहेत, जे मला प्रोजेक्ट बनवण्यासाठी मदत करतील. होय की नाही? हे सगळं जे आहे ते आपल्याला पाहायला लागतं. जसं तुम्ही मोबाईल घेण्याअगोदर त्याच्या सर्व्हिसेस एंड फॅसिलिटीज काय-काय दिलेत ते बघतात. तसंच एखादा प्रोजेक्ट डेव्हलप करायचा असेल, तर एखादी लँग्वेज आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करायची असेल, तर बाबा आपल्याला कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज सुटेबल आहे आपल्या प्रोजेक्टसाठी ते त्याच्या सर्व्हिसेस किंवा त्या लँग्वेज डेव्हलपर्सने त्याच्यामध्ये ज्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण डिसाईड करतो. ठीक आहे. सो लँग्वेज फीचर्स म्हणजे काय? लँग्वेज फीचर्स आर नथिंग बट एखाद्या लँग्वेज डेव्हलपर्सने जे सर्व्हिसेस किंवा फॅसिलिटीज प्रोव्हाईड केलेल्या आहेत, त्याला काय म्हणतो आपण? लँग्वेज फीचर्स म्हणतो. ठीक आहे. जसं की आता मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट किंवा एखादा स्मार्टफोन लॉन्च झाला. हाऊ दे आर गोइंग टू ॲडव्हर्टाइज इट? दे विल से समथिंग लाइक इट इज AI पॉवर्ड, फास्ट चार्जिंग, water resistant, waterproof, something like that, right? So these catchy words are nothing but what? Buzzwords. कळतंय म्हणजे काय? की त्या वर्ड्सनी आपल्याला काय कळलं? व्हॉट धिस फोन इज प्रोव्हायडिंग टू देअर कस्टमर. होय की नाही? हा फोन कस्टमरला काय-काय प्रोव्हाईड करतो. हे काय करतात? ती लॉन्च केलेली ज्या कंपनीनं तो प्रॉडक्ट लॉन्च केलेला आहे, ते कस्टमरना सांगतात थ्रू धीस वर्ड्स. त्या वर्ड्सनाच आपण बझवर्ड्स म्हणतो. कळतंय? सो इन द सेम वे, when Java was invented, when Java was created, Java language creators wanted to tell people that how Java is different from other programming languages like C and C++. So they releases, or what we can say, they tell these buzzwords like simple, object oriented, all of these buzzwords to the people. समजतंय? इथपर्यंत कळालं? सो त्यालाच आपण फीचर पण म्हणतो, बझवर्ड्स पण म्हणतो. जर इंटरव्ह्यूमध्ये क्वेशन विचारला, की जावाचे फीचर्स काय आहेत, तरी हे सांगायचं आहे. बझवर्ड्स जरी विचारलं तरी हे सांगायचं आहे. ठीक आहे? ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. सो नाऊ लेट्स अंडरस्टँड ईच फीचर वन बाय वन. ओके? सो फर्स्ट फीचर इज व्हॉट? सिंपल. Why Java is called simple programming language? So Java is called simple because it removes complex features of C, C++, making programming easier to learn. Even not only learn, it is easier to write, debug and maintain. का? कारण C++ मध्ये जे कॉम्प्लेक्स फीचर्स आहेत, ते जावाने काय केलं? रिमूव्ह केलं. कळतंय? जावाने काय-काय इलिमिनेट केलं? पॉइंटर अरिथमॅटिक इलिमिनेट केलं. मल्टिपल इनहेरिटन्स थ्रू क्लासेस. कळतंय? ॲम्बिग्युइटी प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे वी आर नॉट डूइंग धिस इन द जावा विथ रिस्पेक्ट टू क्लासेस, बट वी आर अचिव्हिंग धिस विथ रिस्पेक्ट टू इंटरफेस. ऑपरेटर ओव्हरलोडिंग, मॅन्युअल मेमरी मॅनेजमेंट, हेडर फाइल्स, प्रोसेसर डिरेक्टिव्ह्ज, एक्सप्लिसिट डिस्ट्रक्टर प्रोग्रामिंग, हे सगळं काय केलं? जावा डज नॉट सपोर्ट. कळतंय? सो जावा eliminates features like pointer arithmetic, which was complex to understand,
Okay, also this is more important manual memory management. It is not needed in Java because instead Java use automatic garbage collector. Okay, it automatically manages memory using the garbage collector. Who Java? Java automatically manages memory using garbage collector, allowing developers to focus on what? Solving business problems rather than solving low level system details. ठीक आहे, जसं C++ मध्ये if you are creating allocating memory, you need to destroy it. ठीक आहे, ती मेमरी फ्री पण करायला लागायची. बट जावामध्ये गार्बेज कलेक्टर इज टेकिंग केअर ऑफ इट. You no need to, the programmer or developer no need to worry about it. So in case C++ मध्ये suppose if you are allocating memory आणि free केली नाही, destroy केली नाही, so there could be a possibility of a system crash or a application crash, right? But हा हेडेक कुठे नाही आहे? जावामध्ये नाही आहे, बिकॉज जावाज GC गार्बेज कलेक्टर इज टेकिंग केअर ऑफ इट. कळतंय? सो ॲटोमॅटिक बरीच कामं जावा करत आहे. हेन्स काय करू शकतो डेव्हलपर? बिझनेस प्रॉब्लेम सॉल्व करण्यावरती फोकस करू शकतो. सो इमॅजिन, एक एक्झाम्पल देते मी. इमॅजिन मॅन्युअल कार अँड ॲटोमॅटिक कार. सो मॅन्युअल कारमध्ये यू हॅव टू मॅनेज क्लच, गिअर्स अँड ॲक्सलेशन बाय युअर सेल्फ, राईट? सो हेच जर ॲटोमॅटिक कार घेतली तर काय आहे? त्या कारमध्ये गिअर्स ॲटोमॅटिकली मॅनेज होतात आणि ड्रायव्हर फोकस कुठं करू शकतो? ड्रायव्हिंगवरती. Similarly, Java handles many internal tasks automatically, making programming much simpler for developers. कळतंय? सो आन्सर काय द्यायचा आहे? Why Java is simple? Java is called simple because it removes many complex features of C++ and automates memory management, making programming easier and faster, safer. ठीक आहे? कळलं? ओके. So next is object oriented. So any programming language, ठीक आहे, कुठलीही प्रोग्रॅमिंग लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे हे कधी म्हणतो? जर ती प्रोग्रॅमिंग लँग्वेज UPS प्रिन्सिपल्स फॉलो करत असेल तर. सो UPS प्रिन्सिपल्स कोणते कोणते? एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम अँड अब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे, मग जावा सुद्धा काय करते? UPS प्रिन्सिपल फॉलो करते. So Java is called as a object-oriented programming language. Also, everything in Java revolves around classes and object. आणि आपण काय करतो? Instead of writing code as a collection of functions, Java models real world entities as object. बरोबर आहे की नाही? आपण पाहिलं होतं ऑब्जेक्ट ओरिएंटेड. व्हॉट इज जावाच्या डेफिनेशनमध्ये आपण काय पाहिलं होतं? ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? वी टूक एक्झाम्पल ऑफ कार ॲज वेल, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीज म्हणजे डेटा, बिहेवियर म्हणजे मेथड्स आहेत. सो त्याच्यामुळे काय होतं? प्रोग्राम मोर ऑर्गनाइज्ड होतो, रियुजेबल होतो, मेंटेनेबल होतो आणि सिन्स आपण रिअल वर्ल्ड थिंकिंग त्याच्यामध्ये टाकतो, सो वी कॅन रिलेट इट विथ द रिअल object. Our program we can relate with, we are developing through the real objects. Okay, so Java is object oriented because Java follows UPS principles like encapsulation, inheritance, polymorphism and abstraction. If any programming language follows this UPS principle, we can call that programming language as a object oriented programming language, and Java also follows these principles. Also, Java is called object oriented because it models real world entities using classes and object, making program reusable, maintainable and scalable. ठीक आहे, कळतंय? सो नेक्स्ट, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. थर्ड फीचर कुठला आहे? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. व्हाय जावा इज कॉल्ड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट हे आपण बघू. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे हे बघण्यासाठी तुम्हाला आधी काय कळलं पाहिजे? जावा प्रोग्रामचं एक्झिक्युशन कसं आहे. सो हे आपण एक हाय लेवल बघून घेऊ. सपोज डेव्हलपर आहे, त्याने काय केला? कोड लिहिला .java. ठीक आहे, नंतर जावाचं एक कंपायलर आहे, त्याने काय केलं? हा .java फाईल केली कन्वर्ट .classमध्ये. सपोज हा जर hello.java असतं तर कंपायलरनं काय केलं असतं? hello.class फाईल क्रिएट केली असती आणि ह्या फाईलमध्ये काय असतं? बाईट कोड असतो.
ठीक आहे. आता बाईट कोड म्हणजे काय? ऑप्टिमाइज्ड सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. बाईट कोड म्हणजे काय? ऑप्टिमाइज्ड सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतं ते. ठीक आहे. सो सो हा बाईट कोड तुम्ही वेगवेगळ्या जसं विंडोज, लिनक्स, मॅक ओएस, अँड्रॉइड ह्या सिस्टमवरती चालवल्यानंतर असं नाही होणार की फक्त विंडोजवरती चालेल, फक्त लिनक्सवरती नाही. दिस कॅन रन ऑन ईच अँड एव्हरी ऑपरेटिंग सिस्टम. कळतंय? प्रोव्हायडिंग. सो व्हॉट वी कॉल जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. कळतंय? बट JVM इज प्लॅटफॉर्म डिपेंडंट. पुढे जाऊन हे कळेल तुम्हाला. ठीक आहे? कारण प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमला वेगळा JVM आहे. व्हेनेवर यू गो अँड डाउनलोड, ओके, you are downloading for Windows. If you have Mac OS, you are downloading it for the Mac. सो हा जो JVM आहे तो काय करतो? हा बाईट कोड घेतो आणि त्या पर्टिक्युलर मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये काय करतो? कन्वर्ट करतो. कळतंय? सो जावा लँग्वेज काय आहे? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. सो जावा इज कॉल्ड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बिकॉज a same Java program can run on different operating system without changing the source code. कळतंय? हा जो डेव्हलपरने जो कोड लिहिला ह्याला काय म्हणतो आपण? सोर्स कोड म्हणतो. सो जावा सोर्स कोड इज कंपाइल्ड इनटू व्हॉट? बाईट कोड, विच इज नॉट स्पेसिफिक टू एनी ऑपरेटिंग सिस्टीम. हा स्पेसिफिक कुठल्या एकाच ऑपरेटिंग सिस्टीम साठी बनलेला नसतो. सो दिस बाईट कोड इज एक्झिक्युटेड बाय जावा व्हर्च्युअल मशीन, दॅट इज JVM. कळतं? इथे JVM आहेत प्रत्येक सिस्टमवरती. सिन्स different operating system has their own JVM implementations, the same byte code can run on Windows, Linux, Mac OS, or Android. So this is known as write once, run anywhere. That is called as, it is a famous slogan from Java. We call it as a VORA. Write once, run anywhere. कळतंय? सो लेट से इमॅजिन, एक्झाम्पल एक घेऊ आपण. इमॅजिन यू राईट अ लेटर इन इंग्लिश. ओके, वेदर यू आर इन इंडिया or in US or suppose in the UK, anyone who understands English can read the same letter. Similarly, Java bytecode can run on any operating system that has compatible JVM. कळतंय? सो वन लाईन आन्सर आपण काय देऊ शकतो? जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बिकॉज इट कन्वर्ट्स सोर्स कोड into byte code which can run on any operating system using JVM. कळतंय? समजलं? सिम्पल आन्सर. त्याच्यामुळे आपण जावाला काय म्हणतो? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणतो. ठीक आहे? सो सी, दिस रिड्युसेस प्लॅटफॉर्म स्पेसिफिक डिपेंडन्सीज अँड राईट वन्स रन. हे काय आलं? फेमस स्लोगन. ठीक आहे? अंडरस्टूड? नेक्स्ट इज आर्किटेक्चरल न्यूट्रल. सो जावा इज आर्किटेक्चरल न्यूट्रल बिकॉज इट जनरेट्स बाईट कोड इन्स्टेड ऑफ प्रोसेसर स्पेसिफिक मशीन कोड. सी बघा, जावा इज आर्किटेक्चरल न्यूट्रल बिकॉज इट इज independent of any underlying processor architecture. So different computers use different CPU such as कुठल्या ह्याच्यामध्ये काय असेल, इंटेल असेल, एका ह्याच्यामध्ये AMD असेल, एका ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रोसेसर असू शकतात ना. एका कम्प्युटरमध्ये जसं मी बोलले इंटेल असेल, एकामध्ये AMD असेल. सो instead of generating processor specific machine code, the Java compiler generates what? Bytecode. कळते का? सो बाईटकोड मुळे हे पॉसिबल आहे. सो JVM ऑन ईच प्रोसेसर कन्वर्ट्स बाईटकोड इंटू नेटिव्ह मशीन कोड suitable for that processor. Therefore, Java programs are not tied to any CPU architecture. कळते का? सो अगेन जे आपण आधी पाहिलं इथे है ना, इथे हा कंपायलर जो आहे तो काय करतो? बाईट कोड तयार करतो. आणि हा जो बाईट कोड आहे, ठीक आहे, हा जो बाईट कोड आहे हा कुठलाही मशीन स्पेसिफिक नाही. तुम्ही इथं जर लक्षात घेतलं तर इथं काय, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमसाठी वेगळा वेगळा JVM आहे आणि धिस JVM इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्टिंग दिस बाईट कोड इनटू मशीन or a specific machine understandable language of that particular system. कळतंय? म्हणून इथं काय म्हटलं, जावा काय करतो? जावा काय करतं? जावा काय आहे? आर्किटेक्चरल न्यूट्रल आहे. कारण
जो बाईट कोड आहे, कारण जावा जो बाईट कोड जनरेट करतो, तो बाईट कोड प्रोसेसर स्पेसिफिक मशीन कोड नाही. दॅट इज अ इंटरमिडिएट कोड वी कॅन से. आणि जो JVM आहे, तो काय करतो? JVM काय करतो? नेटिव्ह मशीन आय मीन JVM काय करतो? JVM ऑन ईच प्रोसेसर कन्वर्ट्स that bytecode into native machine code suitable for that processor. कळतंय? आता ह्याचं कसं करा? थिंक ऑफ इट ॲज अ PDF document. The same PDF can be open on Windows laptop, MacBook or Android phone because of the PDF reader converts it appropriately for that device. बरोबर. PDF रीडर तुमच्याकडे असेल तर तुम्ही PDF ओपन करू शकता. थिंक ऑफ इट लाईक दॅट. So similarly, JVM converts Java bytecode for the processor it is running on. कळतंय? कळतंय याच्यामध्ये? सो ह्याला आपण काय म्हणू शकतो? Java is architectural neutral because it generates bytecode instead of processor specific machine code. ठीक आहे? समजलं आर्किटेक्चर न्यूट्रल का म्हणतो आपण? Now next feature is portable. Java is portable because Java programs behave consistently across different platform. ठीक आहे? म्हणजे म्हणजे काय? आता सपोज तुम्ही एखादा पेन ड्राईव्ह अटॅच केला कॉम्प्युटरला, है ना? एक्झाम्पल घेऊ. एखादा USB पेन ड्राईव्ह आहे. तुम्ही काय केला? यू कॅन प्लग इट इंटू डिफरंट कॉम्प्युटर्स अँड युअर फाईल रिमेन्स द सेम. का असं कधी झालंय, की बाबा तुम्ही एका कॉम्प्युटरला तुमचा USB पेन ड्राईव्ह अटॅच केला, तिथे काहीतरी वेगळ्याच फाईल दिसतायत, दुसऱ्या कॉम्प्युटरला अटॅच केला आणि काहीतरी वेगळ्याच फाईल दिसतायत. असं झालंय का कधी? नाही. So same, Java is portable because Java program behaves consistently across different platform. म्हणजे तुम्ही कोणत्याही कॉम्प्युटरला अटॅच केलं तरी तो कन्सिस्टंटलीच बिहेव करणार आहे. का? कारण जावामध्ये काही फिक्स्ड जावामध्ये जे प्रिमिटिव्ह टाईप्स आहेत, प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स आहेत, ते फिक्स साईज आहेत. जसं की इंटिजर असेल तर 32 बिट्स आहे आणि कॅरेक्टर असेल तर 2 बाईट्स दिलेला आहे. आता अगोदरच्या लँग्वेजमध्ये पाहिलं तर तुम्ही कॅरेक्टरसाठी 2 बाईट्स नाही आहे, 1 बाईट आहे. कळतंय? सो असा डिफरन्स आहे. मग जावा जावाला पोर्टेबल का म्हणतो? कारण जावा कन्सिस्टंटली सगळ्या प्लॅटफॉर्मवरती चालते. ठीक आहे? कळलं? हं. सो जावामध्ये मी काय सांगितलं 32 सॉरी जावामध्ये कॅरेक्टरची साईज काय आहे? 2 बाईट्स आहे. म्हणजे 16 बिट्स आली. ठीक आहे? प्लसमध्ये काय होतं? 1 बाईट होतं. कारण तिकडे ASCII कॅरेक्टर सेट फॉलो केला जायचा. ठीक आहे? आणि जावामध्ये युनिकोड स्टँडर्ड्स. सो जावा युजेस युनिकोड स्टँडर्ड्स. इट फॉलोज युनिकोड स्टँडर्ड्स वी कॅन से. सो basically this larger size allows Java to natively support international alphabets, symbols and special characters. ठीक आहे? सो जावामध्ये जे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत ते कसे आहेत? फिक्स्ड साईज आहेत. त्याच्यामुळे इट मेक्स व्हॉट इट डज, इट मेक्स इट पोर्टेबल. इट मेक्स इट जावा पोर्टेबल. Okay, so regardless of any operating system or compiler, we can run Java program on each and every platform consistently. हे महत्वाचं आहे. So this ensures that the same Java program produces consistent result on different platforms without requiring any modifications. कळतंय ना? सो आपण काय सांगू शकतो? Java is portable because Java programs can be moved and executed on different platform without modifications. ठीक आहे? Next feature is multi-threaded. So Java is multi-threaded because it allows multiple tasks run concurrently. ठीक आहे? बघा. सो विदिन द सेम प्रोग्राम. ठीक आहे? सो जावामध्ये मल्टीथ्रेडिंग हा चॅप्टर आहे. मल्टीथ्रेडिंग तो आपण बघायचा आहे नंतर. सो जावा आता इथं तुम्ही जसं बघू शकताय, जावा
इट हॅज थ्रेड 1, थ्रेड 2, थ्रेड 3. हां, असं मल्टिपल थ्रेड्स केलेत. सो जावा सपोज मल्टिपल थ्रेड्स ऑफ एक्झिक्युशन सो दॅट मल्टिपल टास्क कॅन रन कॉन्करंटली. है ना? व्हॉट इज जावामध्ये आपण कॉन्करंट, जावा इज कॉन्करंट आपण बघितले ना? सेम, सेम. ठीक आहे? म्हणजे मल्टिपल थिंग्स ॲट अ टाईम आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ जावा. तिथं थिंग म्हणजे टास्क आपण परफॉर्म करून घेऊ शकतो. ठीक आहे? आणि थ्रेड हा काय आहे? लाईट वेट आहे. इट इज अ थ्रेड इज अ लाईट वेट युनिट ऑफ एक्झिक्युशन. ठीक आहे? त्याच्यामुळे काय आहे की इट विल नॉट व्हॉट वी कॅन से it will not or how I can put it, multi-threading improves the application responsiveness and better utilizes the CPU resources. कळतंय मल्टीथ्रेडिंग असल्यामुळे. आणि इट मेक्स द जावा सुटेबल फॉर मॉडर्न ॲप्लिकेशन्स दॅट परफॉर्म मल्टिपल ऑपरेशन्स सायमल्टेनियसली. ठीक आहे? कारण आजकाल बघा, सो एक्झाम्पल जर आपण घेतलं, तुम्ही काय करताय, व्हाईल युझिंग स्मार्टफोन यू कॅन लिसन टू म्युझिक, डाउनलोड अ फाईल, chat on WhatsApp at the same time. Similarly, Java allows multiple tasks to execute simultaneously using थ्रेड. सो जावामध्ये काय आहे, थ्रेड कन्सेप्ट आहे. सो त्याच्यामुळे जावामध्ये मल्टीथ्रेडिंग पॉसिबल आहे. सो जावा इज मल्टीथ्रेडेड बिकॉज इट सपोर्ट्स द कॉन्करंट एक्झिक्युशन ऑफ मल्टिपल टास्क युझिंग थ्रेड्स. कळतंय? ओके. सो our next topic is distributed. Next feature is distributed. So Java is called as a distributed because it provides built-in support for developing applications that communicate over a network. ठीक आहे? ओव्हर द नेटवर्क कम्युनिकेट करण्यासाठी जो काय देतं जावा, built in support देतं. So Java offers networking APIs that makes it easy to build client-side server applications, web applications, cloud applications, and distributed systems where different computers work together to complete a task. कळतंय? हां, त्याच्यामुळे काय आहे, जावा डिस्ट्रिब्युटेड आहे. कळतंय? एक टास्क असं नाही आहे की बाबा एकाच ह्याच्यावरती सगळं रन होतंय. It can be distributed over network and it can utilize all the resources. Okay, whichever the resources are important. So it is not necessary that it can run on a single machine. Or सगळं एकाच machine मध्ये distributed आहे. Over the network it is distributed and we can use different computers work together to complete a specific task. So when, for example, when you use internet banking, your mobile app communicates with the bank server, database and payment gateway over the network. कळतंय? सो हे एक एक्झाम्पल देऊ शकतो आपण. सो जावा प्रोव्हाइड्स द टूल्स टू बिल्ड सच distributed applications. So what we can say why Java is distributed? Java is distributed because it provides built-in networking support for developing applications that run across multiple systems. Okay. So now our next feature is, see here, हे दिसतंय तुम्हाला ओव्हर द नेटवर्क, दॅट्स व्हॉट आय वॉज टॉकिंग. सो नेक्स्ट इज हाय परफॉर्मन्स. सो हाय परफॉर्मन्स कशामुळे पॉसिबल आहे? हाय परफॉर्मन्स जिट कंपायलरमुळे पॉसिबल आहे. ठीक आहे? जावा सी कंपायलर इज डिफरंट. जिट it is different. It is a part of JVM. Okay, later on when we understand JVM, that time you will come to know what is JIT compiler. Okay, so Java is high performance because modern JVM uses JIT compiler, that is called just-in-time compiler, which converts frequently executed bytecode into native machine code at runtime. At runtime. कळतंय? जे फ्रिक्वेंटली युज्ड बाईटकोड आहे तो काय करतो, नेटिव्ह मशीन कोडमध्ये ॲट रन टाईम कन्वर्ट करतो. सो जसं एखादा लूप आहे समजा, त्याच्यामध्ये सारखं सारखं तेच एक्झिक्यूट होत आहे. ठीक आहे? सो इन्स्टेड ऑफ JVM डुईंग इट अगेन अँड अगेन अँड अगेन, what it do, the JIT compilers come into picture. जो सारखा कोड एक्झिक्यूट होतोय
है ना, फ्रिक्वेंटली यूज होणारा जो कोड आहे तो काय करतो, तो एक्झिक्यूट म्हणजे इट एक्झिक्यूट दॅट बाईट कोड इन टू वॉट, मशीन कोड ॲट रन टाईम. आणि त्याच्यामुळे काय होतं, नेक्स्ट टाइम जेव्हा तो यूज होईल तेव्हा काय होईल, दॅट विल बी द फास्टर, राईट. So no need to convert again and again. So this significantly improves execution speed while retaining Java's portability and security. कळतंय. सो सपोज यू एक्झाम्पल घ्यायचं झालं तर, सपोज यू ट्रॅव्हल टू सेम ऑफिस एव्हरी डे. इनिशियली यू यूज गुगल मॅप. आफ्टर अ फ्यू डेज यू रिमेंबर द रूट अँड रिच फास्टर. Similarly, JIT compiler optimizes frequently executed code for better performance. ठीक है. So what we can say, why Java is high performance? Because Java provides high performance by using JIT compiler to optimize frequently executed code. ठीक है. Yes. So next is robust. So why we called Java as robust programming language? Because Java provides robust म्हणजे काय, स्ट्रॉंग म्हणू शकतो ना. जावा इज रोबस्ट बिकॉज इट इज डिझाइन्ड टू क्रिएट रिलायबल अँड एरर रेजिस्टंट अप्लिकेशन्स. ठीक आहे. जावा काय करतं, जावा प्रोव्हाइड्स एक्सेप्शनल हँडलिंग. जावा एक्सेप्शनल हँडलिंग प्रोव्हाइड करतं, ज्याच्यामध्ये आपण सिस्टम डिफाईन्ड एरर कोड्स, आपण युजर सिस्टम जे एरर कोड्स देतं आपल्याला म्हणा, किंवा जे एरर जनरेट करतं, इफ देर इज एनी प्रॉब्लेम, वी कॅन कन्वर्ट दोज टू युजर फ्रेंडली एरर मेसेजेस. ठीक आहे. So that provision is there. So we have the exception handling topic later. That time you will understand. Then Java provides strong type checking, automatic garbage collection, which eliminates unsafe features like pointer arithmetic. This feature reduces runtime errors and improve application stability. So जसं मॉडर्न कारमध्ये काय असतं, सीट बेल्ट असतं, एअरबॅग्स असतं, है ना, इम्प्रूव्ह करण्यासाठी, सेफ्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी. तसंच जावामध्ये काय असतं, देअर आर मल्टिपल सेफ्टी मेकॅनिझम्स टू मेक प्रोग्राम्स रिलायबल. ठीक आहे. सो वन लाईनर काय म्हणू शकतो आपण याला, जावा इज रोबस्ट बिकॉज इट इट प्रोव्हाइड्स स्ट्रॉंग एरर हँडलिंग, ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट अँड टाईप सेफ्टी. ठीक आहे. ओके, आपण हे पाहिलेलं आहे व्हॉट इज जावामध्ये. ओके, स्ट्रॉंग टाईप, है ना. Then next topic is secure. So Java is secure because it provides multiple security mechanisms to protect applications from authorized access and malicious code. कळलं नाही मॅम, काय कळलं नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा ऐका. जावा इज सिक्युअर बिकॉज इट प्रोव्हाइड्स मल्टिपल सिक्युरिटी मेकॅनिझम्स टू प्रोटेक्ट applications from unauthorized access and malicious code. का, कशामुळं, तर जो JVM आहे, that JVM verifies byte code before execution. The class loader controls class loading and Java prevents direct memory access through pointers, reducing security vulnerabilities. बघा, कळतंय. पॉइंटर रिमूव्ह केल्यामुळे जावाने बघा किती मोठा बेनिफिट भेटलेला आहे इकडे. आणि जावा काय करतो, जावा काय करतं, बाईट कोड जो आहे तो एक्झिक्यूट करण्या अगोदर काय करतं, व्हेरीफाय करतं. त्याच्यामुळे कोणताही मेलिशियस कोड एक्झिक्यूट होणं पॉसिबल नाही. सो जावा क्लास लोडर्स controls class loading and Java prevents direct memory access through the pointers. कळतंय. सो एक्झाम्पल काय देऊ शकतो, बिफोर बोर्डिंग अ फ्लाईट एव्हरी पॅसेंजर आहे त्याचं काय म्हणतो आपण, एअरपोर्टला जी सिक्युरिटी असते ती व्हॉट आय कॅन से, हाऊ आय कॅन पुट दिस, security check असतो ना, right? So every passenger passes through the airport security. So similarly, Java verifies the code before executing it.
फ्लाईट घेण्या अगोदर ऑब्व्हियसली तुम्हाला फ्लाईटच्या अगोदर सिक्युरिटी चेक होतो ना, एव्हरी पॅसेंजर, प्रत्येक पॅसेंजरला सिक्युरिटी चेक थ्रूच जावं लागतं. तसंच काय आहे, जावामध्ये जो बाईट कोड आहे, JVM काय करतो, तो व्हेरीफाय करतो बिफोर एक्झिक्युटिंग इट. सो जावा इज सिक्युअर बिकॉज इट व्हेरीफाईज बाईट कोड, कंट्रोल्स क्लास लोडिंग अँड प्रिव्हेंट्स अनसेफ मेमरी ॲक्सेस. ठीक आहे, कळलं. नंतर काय, डायनॅमिक. So what is dynamic? Java is dynamic because it can load classes and libraries during runtime instead of requiring everything to be available during compilation. So this allows it, what it does allows, it allows applications to be extended or updated without recompiling the entire program, making Java flexible and adaptable. So Java is dynamic because it can load classes and libraries during runtime as needed. ठीक आहे. So जसं web browser can load new extensions or plugins without reinstalling the browser. Similarly, Java can load required classes dynamically during runtime. ठीक आहे, गरज असेल तर, whenever it is needed. कळतंय? So this is the end of our Java features, and see you in the next lecture.